अजय गोंदावळे आम्ही सक्षम आहोत. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. आमचे पालकमंत्री सक्षम आहेत. युतीचे आमचे दीपक केसरकर सक्षम आहेत. अध्यक्ष मी काय बोललो, मला जे वैयक्तिक आवडलं नाही ती मी वस्तू सगळ्यांबरोबर मी ह्या गोष्टीबद्दल विरोध केला. जी आजची गोष्ट मला खटकली, उद्या खटकली मला गोष्ट ती मी बोललो. उद्या परत असा काय विषय झाला तर परत बोलणार. जी माझ्या मनाला खटकणार ते बोलणार. सार्वजनिक हे तुम्ही रोष व्यक्त करण्याचा कारण म्हणजे ज्या माणसाने राणे साहेबांच्या विरोधात काम केलं, राणे साहेब आमच्यासाठी परमेश्वर आहेत, त्यांच्या विरोधात काम केलं, त्या माणसांच्या अजून रिझल्ट पण लागला नाही. तुम्ही जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बोलता, हे मला आवडलेलं नाही. आणि मला राणे साहेबांशिवाय आम्हाला कोण नाही. जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीवर कुठेही उतरणार, मी करणार नाही. मी आजपर्यंत केलं नाही, करणार नाही. माझं मत मांडलं, वरिष्ठ मला विचारतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईन. मी वरिष्ठांशी बोललो नाही. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. मी जाहीर मत मांडलं. उद्या समजा जर माझ्यावर काय कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे, पण माझी भूमिका मी बदलणार नाही. सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी तालुका MSCBचे जे काही प्रश्न होते, काही लोकांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत अशी माणसं उपस्थित होती ज्यांनी सावंतवाडी शहरातील अंडरग्राऊंड जे वीज कनेक्शन होणार होतं त्याचे 11 कोटी रुपये घालवले. आणि हे बबन साळगावकरांनी हे 11 कोटी घालवले. बबन साळगावकरांना कोणताही नैतिक अधिकार नाही की सावंतवाडीच्या वीज समस्येवर बोलण्याचा. या व्यक्तीला कधी समजलंच नाही 11 कोटी म्हणजे काय असतात आणि त्याने कोणत्या पद्धतीतून हट्टापायी ते 11 कोटी घालवले. त्यामुळे MSCBच्या विषयात त्या सन्माननीय साळगावकरांनी पडूच नये, आधी अभ्यास करावा आणि नंतर त्या विषयावर त्यांनी चर्चा करावी. राहिला विषय भाजप पदाधिकाऱ्यांचा, जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो, सन्माननीय राणे साहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवणे हे अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटतं. भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत, तेव्हा आम्हाला सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज नाही. मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जे तिथं आलात बैठकीला, दीपक केसरकर हे सक्षम नाहीत का प्रश्न सोडवायला? तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय? त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय? ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्यावं. काय तुमचे दीपक केसरकर अकार्यक्षम आहेत काय? मला असं समजतंय की सन्मान्य एका प्रतिष्ठित वकिलाने तिथं प्रीपेड मीटरच्या विषयावरनं पालकमंत्र्यांचा विषय काढला. मी सांगू इच्छितो की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत. मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललोय. येणाऱ्या 4 दिवसात या मतदारसंघातील कोणतीच वीज समस्या राहणार नाही, हा आमचा पालकमंत्र्यावर आणि सन्माननीय केसरकरांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे दोन्ही नेते 100% या वीज समस्या सोडवतील.